बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय समाजशास्त्र पेपर 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. 60 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेले आहे आणि टेस्ट क्रमांक 2 आपण आज पूर्ण करणार आहोत मित्रांनो. कारण परीक्षेला फक्त 3च दिवस बाकी आहे आणि जशा प्रकारे प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 समाजशास्त्र विषयासंदर्भात विचारले जाईल, संपूर्ण अनालायसिस करून संपूर्ण अभ्यास करून आपण या ठिकाणी हे टेस्ट क्रमांक 2 तयार केलेली आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण परीक्षेला तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न समाजशास्त्र विषयासंदर्भात विचारले जाईल. प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न दिलेला आहे की बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती. डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर म्हणजे स्मार्ट रिव्हिजन सुपरफास्टपणे आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो. तर हे बघा, ऑप्शन जे 2 दिलेला आहे चालुक्य आपला उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृत होती किंवा संस्कृती होती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती. नागर म्हणजे शहरी संस्कृती होती. ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3. तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करत नाही. तर हे बघा मित्रांनो, कोणते कार्य जिल्हाधिकारी करत नाही निगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न लक्षपूर्वक वाचा, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि हे बघा, ऑप्शन जे 1 असेल की जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषविणे हे कार्य जिल्हाधिकारी करत नाही, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थ विधेयकात होतो. लॉजिकली प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि हे बघा, पर्याय जे 2 दिलेला आहे की आयकर कर रचना प्रणालीत बदल करण्याबाबत, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेपूर्वी खूप खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न आहे की शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्रे कोणते. तर हे बघा, नाग म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते, याचे कारण काय. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सूक्ष्म बदल जे परीक्षेला झालेला आहे त्या हिशोबाने आपण हा प्रश्न ॲड केलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि हे बघा, पर्याय जे डी असेल की सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी, म्हणजे ऑप्शन जे डी असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न आहे की जशा प्रकारे अवंती मावळा मध्य प्रदेश तशाच प्रकारे अश्मक कोणता ठिकाण. तर हे बघा, महाराष्ट्र. ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की चैतन्य महाप्रभू शंकरदेव सुरदास यांनी डॅश डॅश महत्त्व सांगितले. तर हे बघा, कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले, म्हणजे पर्याय जे 1 असेल. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. शेती, कारखानदारी, ओके, वाहतूक व नागरीकरण हे डॅश डॅश घटक आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, हे सगळे जे आहे ते आर्थिक घटक आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 10 दिलेला आहे की अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. थॉमस जेफरसन, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला
बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. तर महाटेट 28 जून 2026 आणि सी टेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे ते फ्रीमध्ये पाहायचं असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक प्रश्न जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि सुपरफास्ट 60 प्रश्न आपण समाजशास्त्र टेस्ट 2 मध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. तर हे बघा प्रश्न काय दिलेला आहे. सर प्रश्न दिलेला आहे की उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात सर्वप्रथम कोणी मांडली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. चार्ल्स डार्विन. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की इटलीचे राजधानीचे शहर कोणते. सोपा प्रश्न आहे. इटलीचे राजधानीचे शहर म्हणजे रोम. ऑप्शन जे बी दिलेला असेल पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की PTI UNI समाचार भारती हिंदुस्तान समाचार डॅश डॅश आहे. तर बघा वृत्त संस्था आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न तुम्ही सुद्धा वाचा मित्रांनो कारण प्रश्न या ठिकाणी रिपीट होत नाही. प्रश्न काय आहे. प्रश्न बघा की अकबर बादशहाने निर्माण केलेली दीन ए इलाही नवी व्यवस्था म्हणजे काय. तर बघा दीन ए इलाही म्हणजे मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्व बंधुत्व या तत्वावर आधारित होती. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे सर ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पृथ्वी पृष्ठलगत असणारा वातावरणाचा थर कोणता. तापंबर. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला. प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर बघा द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ चार्ल्स डार्विन यांनी लिहिला. म्हणजे ऑप्शन जे बी असेल पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 17 आहे की राज्यसभेचे कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली चालते. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की राज्यसभेचे जे कामकाज आहे ते सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. तर हे बघा समुद्र किनारा आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 उत्तर असणार आहे आणि ऐतिहासिक ठिकाण सुद्धा आपण म्हणू शकतो परंतु उत्तर सूचीमध्ये समुद्र किनारा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. जगातील सर्वात मोठे फूल कोणते. वन लाइनर प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा लक्षात ठेवा की जगातील सर्वात मोठे फूल म्हणजे रॅप्लेशिया. ऑप्शन जे बी असेल सर पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 20 काय आहे बघा. प्रश्न 20 दिलेला आहे की 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान डॅश डॅश दाबाचा पट्टा आहे. तर बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. परीक्षेला फक्त 3 ते 4 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी अपडेट प्रश्न संच कॉम्बो पॅक अवेलेबल आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रश्नसंच तयार केलेले आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित. म्हणजे पेपर 1 साठी एकूण 50 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्नपत्रिकेसोबत उत्तर सूची दिलेली आहे आणि प्रत्येक विषयासाठी 10 स्वतंत्र प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त 499 मध्ये. म्हणजे 28 जून 2026 च्या पेपरसाठी आपण हे अपडेट प्रश्नसंच तयार केलेले आहे. तशाच प्रकारे पेपर 2 हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र म्हणजे 399 मध्ये तुम्हाला पेपर 2 चा पॅक या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. अपडेट प्रश्नसंच 28 जून 2026 साठी. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रश्नसंच पाहिजे तर 699 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी टोटल 90 प्रश्नसंच मिळणार आहे. कमीत कमी
हे करून परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारे परीक्षा परिषद TETची प्रश्नपत्रिका तयार करते, सेम तशाच प्रकारे आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे आणि अपडेट प्रश्नसंच आहे. म्हणजे 28 जून 2024 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण हे अपडेट प्रश्नसंच तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका, म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट प्रश्नसंच मिळून जाईल मित्रांनो. परीक्षेच्या साठी तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. कारण टेस्ट 2 समाजशास्त्र 60 मार्काची आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि 60 पैकी कमीत कमी 35 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे. प्रश्न आहे की डॅश डॅश ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे, तर स्थायी समिती म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे सर्वात महत्त्वाची समिती असणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश डॅश काळ असे म्हणतात. तर हे बघा प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे सी असेल. सर पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 जे असेल योग्य उत्तर असणार आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला डॅश डॅश शेती असे म्हणतात. तर हे बघा जिरायती शेती असे म्हणतात. म्हणजे रिपीटेड प्रश्न आहे, वारंवार परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न 24वा प्रश्न 24 दिलेला आहे की चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग म्हणजे लंबवर्तुळाकार. ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. सुपरफास्ट नॉन स्टॉप 60 प्रश्न समाजशास्त्र टेस्ट 2 मध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न आहे की भारतात हडप्पा वसाहतीत डॅश डॅश लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या होत्या आहेत. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सुमेरियन म्हणजे ऑप्शन जे डी असेल. सर पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन डी इज अ राईट आन्सर. आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते, तर लक्षात ठेवा आधुनिक भारताचे जनक म्हणजे राजा राममोहन राय. ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की 1948 साली वास्को द गामा भारतात कालिकत बंदरात पोहोचला त्यावेळी त्याने कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि झामोरीन राजा म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 28 आहे की स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले होते, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि रॉजर बेकन म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. इंदिरा गांधी कालवा डॅश डॅश राज्याच्या वायव्य भागात आहे. तर हे बघा राजस्थान राज्याच्या वायव्य भागात आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की सयाजीराव गायकवाड डॅश डॅशचे शासक होते, बडोदाचे शासक होते. ऑप्शन जे 4 दिलेला आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो 13 मिनिटांमध्ये फक्त आपण 30 प्रश्न पूर्ण केलेले आहे. बाकी आणखी 30 प्रश्न राहिलेले आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 31 काय आहे बघा. प्रश्न 31 दिलेला आहे की विद्वांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली, तर हे बघा पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना केली विद्वांना शिक्षण देण्यासाठी. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, म्हणजे परीक्षेत 3 ते 4 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे की अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जीवंत ज्वालामुखी आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि बॅरन म्हणजे पर्याय जे 2 असेल. सर ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश कोणता, तर हे बघा संयुक्त संस्थाने म्हणजे पर्याय जे 1 असेल. सर ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 1 बरोबर राहणार उत्तर राहणार आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र डॅश डॅश भागात आढळतात, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 4 पर्याय
4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि भूखंड मंच म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 35 आहे की पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही. निगेटिव्ह वेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा, प्रश्न लक्षपूर्वक वाचा मित्रांनो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हे बघा या ठिकाणी जे ऑप्शन 2 दिलेला आहे की मानवी कृतींचा संबंध देवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न आपला समाविष्ट केलेला नाही, म्हणजे पर्याय जे 2 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश डॅश डॅश हा ओळखला जातो, तर जपान ओळखला जातो, म्हणजे ऑप्शन 2 बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 37 आहे की आफ्रिकेतील केपटाऊन ते कोरे हा सर्वात लांब लोहमार्ग असून डॅश डॅश सर्वरामुळे खंडित झाला आहे, तर बघा व्हिक्टोरिया सर्वरामुळे खंडित झाला आहे, म्हणजे ऑप्शन जे सी असेल. सर पर्याय जे सी दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेला फक्त 72 तास बाकी आहे. प्रश्न आहे की भारतातील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश येथे पाहाव्यास मिळते, तोच प्रश्न बदलून आलेला आहे. अंदमान बेट या ठिकाणी पाहायला मिळते, म्हणजे ऑप्शन 3 बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात, तर निळ्या रंगाने निर्देशित केले जातात, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर राहणार आहे. रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे, तर बघा झारखंड या राज्यात स्थित आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो नोट्स अवेलेबल आहे, हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र 3 विषयाचे नोट्स अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी 399 रुपये प्राइस आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. टोटली जे अभ्यासक्रम आहे हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्राचा 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे मेन टॉपिक आलेले आहे मित्रांनो ते स्पष्टीकरणासह या नोट्समध्ये दिलेले आहे. परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण नोट्स आहे आणि सीटेट व्याकरणसाठी सुद्धा तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी उपयोगी पडू शकते मित्रांनो. तर 399 मध्ये तुम्ही हे 3 नोट्स कॉम्बो पॅक पेपर 1 आणि पेपर 2 साठी परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 41वा प्रश्न आहे की भारतात एक प्रमाण वेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये डॅश डॅश प्रमाण वेळा निश्चित आहे. 4 प्रमाण वेळा आहे ब्राझीलमध्ये, लक्षात ठेवा. ऑप्शन जे डी असेल. सर पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिले आहे, तर बघा विशाखा दत्त यांनी मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43 व प्रश्न आहे की चरक याने लिहिलेला चरक संहिता हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे, तर बघा चरक संहिता हा ग्रंथ जे आहे ते वैद्यकशास्त्राशी संबंधित आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे. रत्नावली नागानंद ही नाटके कोणी लिहिली आहे, तर बघा रत्नावली व नागानंद ही नाटके हर्षवर्धन यांनी लिहिली आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. सर पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. योग्य उत्तर असणार आहे. 45वा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण 2-3 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. प्रश्न आहे की जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता, तर बघा आफ्रिका खंड, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 46 दिलेला आहे की गुजरातमधील विजय निर्मित फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा डॅश डॅश यांनी बांधला, अकबर यांनी बांधला, म्हणजे पर्याय जे 2 असेल. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. कमीत
कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास डॅश डॅश शेती असे म्हणतात. तर हे बघा मित्रांनो, सखोल शेती असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय असे म्हणतात. तर हे बघा, बौद्धिक क्षमतेवर जर व्यवसाय आधारलेला आहे तर त्याला आपण चतुर्थक व्यवसाय असे म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49 व प्रश्न आहे की टांझेनिया किंवा आफ्रिकामधील मृत ज्वालामुखीचे उदाहरण कोणते. तर हे बघा, माउंट किलीमांजारो. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 आहे आपला उत्तर असणार आहे. मित्रांनो, हे प्रश्न सीटेट आणि टीएटी मध्ये कित्येक वेळा विचारले गेलेले प्रश्न आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 50 व प्रश्न आहे की उगवत्या सुरुवातीचा देश असे देश वर्णन कोणत्या देशाचे केले जाते. तर जापानचे केले जाते. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 51 आहे की चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा डॅश डॅश प्रकार असे म्हणतात. तर बघा, खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 52 आहे की कोणत्या उच्च न्यायालयाच्या क्षेत्रात अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. तर बघा, कोलकाता उच्च न्यायालय या क्षेत्रात समावेश होतो. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की 53वा प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न आहे की पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॅश डॅश हे होते. वुड्रो विल्सन होते. म्हणजे ऑप्शन 3 उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 54 आहे की पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः इतके असते, सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 55 आहे की उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील हा घटक महत्त्वाचा आहे. तर बघा, वारा हा घटक महत्त्वपूर्ण आहे. ऑप्शन डी, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 56 आहे की हे बघा, प्रश्न 56 दिलेला आहे की भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाही याचे कारण काय. तर हे बघा, याचे कारण आहे की अनेक नद्या हंगामी आहेत. ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन डी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 57 दिलेला आहे की अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजांचे साठे आढळत नाही. कारण काय आहे. तर हे बघा, कारण आहे की महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापला आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 58 दिलेला आहे की लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय. तर हे बघा, जन्मदर कमी व मृत्यूदर कमी. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त 22 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी 58 प्रश्न पूर्ण केलेले आहे. शेवटचे 2 प्रश्न बाकी आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न आहे की जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो यास डॅश डॅश असे म्हणतात, सार्वमत असे म्हणतात. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात यास डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा, संघटना स्वातंत्र्य असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे परीक्षेच्या 3 दिवस अगोदर महत्त्वपूर्ण समाजशास्त्र विषयाचे 60 प्रश्न आपण पाहिले आहोत मित्रांनो, टेस्ट क्रमांक 2 मध्ये. आणि तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकतात. जर तुम्हाला समाजशास्त्राची 10 प्रश्नपत्रिका पाहिजे विथ आन्सर की पाहिजे मित्रांनो, अपडेट प्रश्नसंच पाहिजे तर 149 या ठिकाणी प्राइस आहे. परंतु तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.